लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी लावली। 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयामध्ये मानहानीचा खटला सुरू आहे। या प्रकरणामध्ये नवीन जामीनदार सादर करण्याची त्यांनी न्यायालयामध्ये हजेरी लावली होती। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर आता राहुल गांधी यांचे जामीनदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असणार आहे। राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावरती सपकाळांनी स्वाक्षरी केली आहे। दरम्यान या संदर्भातली पुढची सुनावणी मार्चमध्ये होणार असल्याची माहिती राहुल गांधींच्या वकिलांनी दिली आहे। राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले। या प्रकरणामध्ये आमचा न्यायालयावरती पूर्ण विश्वास असून लवकरात लवकर निकाल लागेल, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या राजेश कुंटेंनी दिली आहे। तर राहुल गांधींनी संघाच्या कार्यकर्त्यांवरती खोटा आरोप केला होता, असंही राजेश कुंटेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय। न्यायावरती पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे लवकरात लवकर निर्णय लागेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे। राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या कार्यकर्त्यांवरती महात्मा गांधींच्या खुनाचा आरोप केला होता, त्यांची हत्या केल्याचा आरोप केला होता आणि ह्या खोट्या वक्तव्यामुळे मी त्यांच्यावरती डिफामेशन केस भिवंडी कोर्टात दाखल केलेली आहे। शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी राहुल गांधींवरती टीका केली आहे। राहुल गांधींच्या डीएनए मध्येच देशाचा अपमान करणं आहे, अशी टीका शायना एनसी यांनी केली। काँग्रेस पार्टी नाही, अँटी नॅशनल ऑल इंडिया काँग्रेस पार्टी आहे आणि अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी त्यांचे नेता राहुल गांधी इकडे पण करतात आणि विदेशमध्ये पण। विदेशला जाऊन प्रधानमंत्रीचा अपमान करायचं, भारतचा अपमान करायचं, ते त्यांचे DNA मध्ये आहे आणि हे आहे आता काँग्रेस लफंगा पार्टी, जे कर्तृत्व आहे त्यांचे युवा नेताचं, त्यांनी भारतला अपमानित केलं। या सगळ्या दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी राहुल गांधींची भेट घेतली। तर 12 वर्ष होऊन गेली, राहुल गांधींवरील खटला अजून सुरू आहे, हे दुर्दैवी असल्याचं सुरेश म्हात्रे म्हणाले। आपल्या देशाचं दुर्दैव आहे की 2014ची केस 12 वर्ष झाली, निकाल लागत नाही। हे सगळे निकाल हे ठीक आहे ना, अशा प्रकारचे निकाल तर 3 महिन्याच्यात लागायला पाहिजे, पण 12 वर्ष काय निकाल प्रलंबित ठेवू नये। न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर राहुल गांधी मुंबई एअरपोर्ट जवळील हयात हॉटेलमध्ये थांबले होते। त्यांच्यासोबत सर्व मुंबईतले महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते। यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील पक्ष संघटना अधिक बळकट कशी करायची, बूथ स्तरावरती संघटन वाढवण्याची रणनीती तसंच आगामी निवडणुकांची तयारी यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान राहुल गांधी दिल्लीला रवाना झाले। संघटनेवरती भर देण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी बैठकीत दिल्याची माहिती काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी दिली आहे। तसंच मुंबई हा काँग्रेसचा गड आहे, तो आपल्याकडे पुन्हा एकदा यायला पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिल्याचं पटेल म्हणाले। मुंबई आणि महाराष्ट्राची सर्वांची चर्चा झाली आहे। त्यांचा एकदम ठाम मत आहे की मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचा गड आहेत, अनेक बाळकिल्ला आहेत, त्यांच्या जिंकण्यासाठी आपल्याला आजपासून तयारी केली पाहिजे। येणाऱ्या पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये आपला जे रिझल्ट आहे ते चांगला झाला पाहिजे। त्याच्यासाठी त्यांनी आव्हान दिले आहे की मुंबई आणि महाराष्ट्र एकत्र येऊन जे त्यांचा कार्यकर्ता आहेत त्यांना सोबत घेऊन आपणाला इलेक्शनची तयारी सुरू केली पाहिजे। एकीकडे खासदार राहुल गांधी यांनी भिवंडीमध्ये येऊन कोर्टात हजेरी लावली। त्यानंतर त्यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठकही घेतली। यावेळी मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आपल्या मतदारसंघातच होते। त्यांनी मुंबईमध्ये येणं टाळल्याची चर्चा आहे। चंद्रपूर महापौर निवडणुकीतल्या घोटाळ्यामुळे त्यांनी ही भेट टाळल्याचं कळतंय। विजय वडेट्टीवार हे आज आले नाही, ते येणार होते पण त्यांची भेट ही नाकारली, अशी एक चर्चा चालू आहे। असं काही नाही, असे हे सगळं चर्चा खोटी आहे, याच्यामध्ये काही दम नाही।
दरम्यान मुंबई विमानतळावरनं भिवंडीकडे रवाना झालेल्या राहुल गांधींना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. मुलुंड टोलनाक्यावर राहुल गांधींना काळे झेंडे दाखवत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवल्यानंतर काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ठाण्यामध्ये येताना टोल नाक्यावरती त्यांनी जे प्रमाणे काळे झेंडे समोर जाऊन दाखवले, दगडफेक होण्याची शक्यता होत्या, त्यांना गोळी मारण्याची धमकीसुद्धा आलेली आहे. तर हे निंदनीय आहे. आणि आमच्या भिवंडी काँग्रेसच्या वतीने आमचे अध्यक्ष रशीद ताहीर, आमचे आमदार रईस शेख, आमचे उपमहापौर तारिक मोमीन, आम्ही सर्व पदाधिकारी, मी नगरसेवक प्रशांत लाड, या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन इकडं आम्ही आंदोलन करण्यासाठी आम्ही जमलेलो होतो. कारण की हे निंदनीय झालेलं ठाण्याची बातमी आम्हाला कळतात. परंतु कोर्टाच्या बाहेर ही परत कायदा सुव्यवस्थेची बाब समोर आली असती, म्हणून आम्ही आता तो आंदोलन पुढे करू. परंतु या भाजपा सरकारचा, या गव्हर्नमेंटचा आम्ही निषेध करतो. पुढची बातमी बघूयात. बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक दावा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केलाय. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती सुद्धा सीआयडीला दिल्याचं देशमुखांनी सांगितलंय. तसंच आमच्या कुटुंबाला आंधळेपासून धोका असल्याचं देशमुख म्हणालेत. आज बीडच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली आणि याच सुनावणीच्या वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना ही माहिती दिली. चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे. आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं. धनंजय देशमुखांनी केलेल्या दाव्यावर आता तपास अधिकाऱ्यांनी उत्तर दिलंय. कृष्णा आंधळेचा SITच्या विशेष पथकाकडनं शोध सुरू असल्याचं स्पष्टीकरण तपास अधिकाऱ्यांनी दिलंय. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाच्या सांगण्यावरनं CID काम करत नाहीये असा सवाल दमानी यांनी केलाय. तर कारवाई का होत नाही असं उत्तर फडणवीसांनी द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. कृष्णा आंधळे त्यांना 3 वेळा ते त्यांच्या गावी येऊन राहून गेल्याची माहिती आता समोर आली आहे. आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती CIDकडे दिली होती. मला आता एक कळत नाहीये की चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं CID काम करत नाहीये का. कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. कृष्णा आंधळे जर गावात येत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे. सरकारने त्याला तात्काळ अटक करायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अवघड आहे. जर तसं असेल ना तर ते कुटुंब पूर्ण मारून टाकू शकतो देशमुखाचं. त्या कुटुंबाला त्यांनी तातडीनं संरक्षण पुरवणं गरजेचं आहे. त्या आरोपीला अटक करणं सुद्धा गरजेचं आहे. जेवढे फरार आहेत त्यात काही सहआरोपी पण आहेत, त्यांना सुद्धा सगळ्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे. नसता संतोष देशमुखांच्या सगळ्या परिवाराला, धनंजय देशमुखांसह, त्यांच्या मुलांसह, पत्नीसह, आईवडिलांसह सगळ्यांना धोका आहे. असं जर होऊ शकतं तर ही गंभीर बाब आहे आणि गृह मंत्रालयानं फडणवीस साहेबांनी याच्यात बारकाईने लक्ष घातलं पाहिजे. दरम्यान तपास अधिकारी आरोपींचा बचाव करतायत असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय. आरोपी अजून अद्याप पकडला जाऊ शकत नाही, याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत.
आता पुढची बातमी बघूयात. बदलापुरामध्ये स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालंय. हे भीषण रॅकेट चक्क एका घरातनं चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशाचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयामध्ये स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जायचं आणि तिथल्या डॉक्टरांकडनं ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती असं समोर आलंय. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. बदलापूरच्या स्त्री बीज विक्री प्रकरणाचे धागेदोरे ठाणे जिल्ह्याच्या बाहेरपर्यंत पोहोचलेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये ज्या 3 महिलांना अटक झाली आहे केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण थांबलं नसून यात काही सोनोग्राफी सेंटर्स आणि IVS सेंटर्सचा सुद्धा सहभाग आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये 3 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीररित्या घरांमध्ये सुरू असलेल्या IVF केंद्रातील इंजेक्शन्स आणि औषधं जप्त केली आहेत. पोलिसांनी जवळपास 8 लाख रुपयांची इंजेक्शन्स आणि विविध औषध साठा जप्त केलाय. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सुलक्षणा गाडेकर यांच्या पतीनं ABP माझाला प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या पत्नीला फसवण्याचा प्रयत्न केला गेला. ती केवळ मध्यस्थी म्हणून काम करत होती. तसंच मध्यस्थीच्या कामासाठी तिला 3,000 मिळायचे असा दावा गाडेकर यांच्या पत्नीनं केलाय. बाईचा आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांच्या पतीचा हस्ताक्षर आणि फोटो आणि हे प्रूफ की तुम्हाला लेख वगैरे आहे की नाही, तो प्रूफ सर्व जमा झाल्यावर तो हे काम हॉस्पिटलवाले स्टार्ट करतात. पैसे किती दिले जायचे त्या महिलेला, जे महिलांकडे इंजेक्शन दिले? कोणाला 10,000, कोणाला 12,000, कोणाला 15,000, जसा जसा रिक्वायरमेंट असेल तसं. आता या बदलापूर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि चौकशीही सुरू आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. नाही, त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. राजकीय बातमी बघूयात. महायुतीमध्ये राज्यसभेच्या 4थ्या जागेवरनं आता हालचाली सुरू आहेत. भाजपकडे अपक्षांसह 136 आमदारांचं संख्याबळ आहे. शिवसेनेकडे 56 आमदार आहेत. विद्यमान गणितानुसार भाजपच्या 3 आणि शिवसेनेचा एका जागेवरती निवड निश्चित मानली जाते. मात्र अतिरिक्त मतांच्या समीकरणामुळे 4थी जागा कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना आपली 18 अतिरिक्त मतं भाजपला देणार की भाजपची 16 मतं शिवसेनेच्या बाजूने जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरनं ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मतप्रवाह समोर येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा ही शिवसेनेचीच असावी असा दावा केलाय. त्यानंतर आता शरद पवार उमेदवार असतील तर पाठिंबा देऊ म्हणणाऱ्या संजय राऊतांनीही U-टर्न घेतलाय. शरद पवार उभे राहिले तर हाच प्रश्न आहे. उद्धव ठाकरे ठरवतील तो निर्णय अंतिम आहे अशी भूमिका राऊतांनी घेतली. माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल एवढंच मी म्हणालो. मी कोणाचं नाव घेतलं नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं असतं तर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले असते. अजित पवारांशी याबाबत चर्चाही झाली होती असा दावा शरद पवारांचे नेते अमोल कोल्हे यांनी केलाय. विधानसभेपाठोपाठ फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट होती आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यामुळे अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये उभय सभागृहांचं कामकाज विरोधी पक्ष नेत्याविनाच पार पडेल अशी एकूण चिन्ह आहेत. राज्याच्या इतिहासामध्ये दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपदं रिक्त असण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडतोय.
2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर 15वी विधानसभा गठीत झाली. नव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन डिसेंबर 2024 मध्ये पार पडलं. सर्वसाधारणपणे पहिल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड होते. मात्र विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्यांच्या 10% इतकी नसल्याचं कारण देत विधानसभा अध्यक्षांकडनं विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. मला आश्चर्य वाटतं, दिल्लीमध्ये आपचं सरकार होतं आणि भारतीय जनता पार्टीचे फक्त 3 आमदार होते बरं का. 67 आमदार आप पार्टीचे होते. 3 आमदार असताना त्याला विरोधी पक्ष नेते बनले. भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो, त्यांचं काही आलं का बरोबर खेचून घ्यायचं, लोकांच्या तोंडातला घास घ्यायचा. त्या संविधानाची रोज नाचक्की केली जाते. ते संविधान रोज पायदळीत उडवलं जाते. म्हणजे एकूण सभागृहाच्या संख्येच्या 1/10 संख्या ही कुठल्याच पक्षाकडे नसल्यामुळे ते बरेच दिवस या विषयात काही निर्णय करत नाही आहेत. पण ह्या अधिवेशनात काही मार्ग निघावा असं मला वाटतं. विरोधी पक्षनेता असावं की नाही माहीत नाही, पण विरोधी पक्ष असावा जो आता अगदीच दुर्बिणीतून शोधावा इतका छोटा आहे. आणि सत्ताधारी तेव्हाच नीट वागतात ज्यावेळेला विरोधी पक्ष हा लोकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करत सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली होती. महाराष्ट्राची अवस्था सध्या गंभीर आहे. त्यांनी राज्याची तुलना थेट आयसीयूशी केली होती. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आणि यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र आयसीयूमध्ये होता असं उत्तर संजय शिरसाटांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरती दिलंय. महाराष्ट्र हा आयसीयूत नाही, आयसीयूची जी होता करोनाच्या काळामध्ये किंवा उबाटाच्या राज्यामध्ये ज्या आयसीयूमध्ये होता त्याच्यातून बाहेर काढायचं काम आता महायुतीने केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल अनेक प्रकल्पाला चालना दिलेली आहे. मुंबईमधलेच अनेक प्रोजेक्ट हे रन झालेले आहेत. म्हणून सूज उतरवण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर घेऊन जाण्यासाठी सर्वांचं सहकार्य, राजसाहेबांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत. खासदार संजय राऊतांना दिलासा मिळालाय. राऊतांविरोधातील मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतलाय. संजय राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यामुळे खटला मागे घेतल्याचं दादा भुसेंनी सांगितलं. तर दादा भुसेंनी समजूतदारपणा दाखवला अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीला संजय राऊत आणि दादा भुसे एकत्र कोर्टात गेले. सुनावणीनंतर दोघांनी एकत्रच पत्रकारांना खटला सामोपचाराने मागे घेतल्याचं सांगितलंय. राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे. आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे. त्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही. पण जे घडलंय ते उत्तम घडलंय. नारायण राणे यांच्या विरोधामध्ये मानहानीची याचिका दाखल करून संजय राऊत यांनी माझगाव कोर्टामध्ये आपली साक्ष नोंदवली. जानेवारी 2023 रोजी नारायण राणे यांनी भांडूपच्या कोकण महोत्सवामध्ये संजय राऊतांच्या खासदारकीबाबत एक वक्तव्य केलं होतं. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मानहानी झाल्याचा दावा संजय राऊतांनी याचिकेद्वारे केलाय. या प्रकरणी संजय राऊतांनी माझगाव न्यायालयात आपली साक्ष नोंदवली. त्यामुळे 2023 रोजी नारायण राणे यांनी केलेलं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं असून न्यायालय या प्रकरणी नेमकं काय निर्णय देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.